नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडके यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांविषयी आदर. शिवाजी महाराजांनी पनवेल जवळचा प्रबळगड हा किल्ला जिंकून घेतला. त्या लढाईत किल्लेदार केसरी सिंह धारातीर्थ पडला. केसरी सिंहाच्या आईला व पत्नीला आणि मुलांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले. तेव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले. केसरी सिंहाच्या आईचा आणि पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी सुखरूप पाठविण्यात आले. आपला राजकीय विरोधक कोणीही असो, त्याच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा व बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. मोगल इतिहासकारक काफी खान लिहितो, जसा भाऊ बहिणीशी आणि मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे. शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे यांसोबतच स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा ही उच्च कोटीची नैतिकता असते. शिवाजी महाराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. म्हणूनच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यातील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा दिली. हे त्याचे एक उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी महत्त्वाचा मानला. 1642 ते 1674 पर्यंतच्या महत्त्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊ साहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तोरणा किल्ला जिंकणे, अफजल खानाचा वध, आग्रा येथून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांचा सल्ला घेतला. यातून हे स्पष्ट होते की शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. शिवाजी महाराजांच्या महिलाविषयक धोरणांमुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भयपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले, सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. हे शक्य झाले ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या महिलाविषयक धोरणांमुळेच. महिलांवर अन्याय करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गय केली नाही. महिलांनाही जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली. पोटी मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा बाळगणारे अनेक लोक आजही आहेत. वंशाला दिवा मुलगाच असतो असे समजणारेही लोक आजही आहेत. महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभाग आहेत. अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणांची आजही गरज वाटते. आपल्या राजकीय, धार्मिक विरोधकांच्या महिलांचा देखील आदर, सन्मान, संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांना संधी देणे हे शिवकार्य आहे. राजकीय लढा चालूच राहील, पण त्या राजकीय लढ्यात देखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे ही खरी शिवभक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीव घेणे प्रसंग आले, पण त्यांनी नैतिकता कधीच सोडली नाही. औरंगजेब, दिलेर खान, शाहिस्ते खान, अफजल खानाबरोबर संघर्ष केला, पण त्यांच्याही महिलांचा शिवाजी महाराजांनी आदर केला. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री सन्मानाचे एक आदर्श होते. त्यांचे विचार आणि कार्यातून स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतो. आजच्या स्त्री व पुरुष समानतेच्या युगात महाराजांच्या विचारांचा आदर करणे आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासात हे एकमेव राजा होते ज्यांच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी रयतेचं स्वराज्य असा शब्द वापरत. आज त्यांच्या परस्त्री या विषयीचा आदर संबंधी आपण एक किस्सा जाणून घेऊया. हातपाय तोडायची शिक्षा. महाराजांच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे त्यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन. राजेशाहीमध्ये गरीब स्त्रीच्या अब्रूला किंमत नव्हती. स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू समजले जायचे. रांझ्याच्या पाटलाने आपल्या पाटीलकीचा आव आणत अशाच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटली. म्हणून राजाने वस्तुस्थिती जाणून घेऊन विलंब न करता हातपाय तोडायची शिक्षा फरमावली. रयतेसाठी हे नवीनच होते. डोळे काढण्याची शिक्षा. आणखी एक घटना आहे. 1678 मध्ये सकुजी गायकवाड या शिवरायांच्या सरदारने बेळवाडीला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला. किल्लेदार सावित्री देसाई नावाची एक स्त्री होती. तब्बल महिनाभर तिने लढा दिला. शेवटी हारली.
पण शत्रू भावनेने सकुजीने त्या स्त्रीवर बलात्कार केला. महाराजांच्या कानी ही गोष्ट पडताच त्यांनी तात्काळ सकुजीचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन आयुष्यभरासाठी तुरुंगामध्ये ठेवले. शत्रू असो व कोणत्याही धर्मातील स्त्री यांचा सन्मान करण्यात यावा अशी सक्त ताकीद राजांनी दिली होती. चला तर मग आजच्या या व्हिडिओ पुरते एवढेच. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत. हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.